मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो, म्हणजे कामकाज बंद असते, सुट्टी असते. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं आणि मग भेटावं, कारण माझे दौरे जास्त असतात. महाराष्ट्राच्या बाहेर अधिक असतो. रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन माझी चौकशी करावी. रावेर स्टेशनपासून 2 किलोमीटर आणि रावेर बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर माझं कार्यालय आहे. लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू. माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. पुनश्च माझा मोबाईल नंबर आहे का 9850155558. आजचा कार्यक्रम जो आहे तो घटस्फोट दुरावा याविषयी आहे. ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने आपण याचा उलगडा करणार आहोत. आज कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आज माझ्या कार्यालयात जवळजवळ 6 जातक इसम माझ्याकडे आले होते की त्यांचा घटस्फोट झालेला आहे. काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला आणि मग नंतर घटस्फोट झालेला आहे. आता त्या घटस्फोटाच्या पत्रिकेचं परीक्षण करत असताना जवळजवळ सर्वच्या सर्वांनी गुणमिलनानुसारच विवाह केलेला होता आणि इथेच त्यांची फसगत झालेली होती. काहींचे गुण 22 होते, काहींचे 26, 28, एकाचे तर 36 गुण होते. तरी पण घटस्फोट झालेले होते. घटस्फोट होऊन काहींचे 2 वर्ष, काहींचे 4 वर्ष आणि एकाचं तर 6 वर्ष झाला आणि पुनरपी विवाह मात्र होत नाही. आता घटस्फोट झाला म्हणजे दुजवर हा शिक्का त्या पत्रिकेला त्या इस्माला मिळाला. आता दुजवर असलं तर लग्नाच्या योगामध्ये यांचं स्थान गौण असते. यांचा विचार फार क्वचित केला जातो. म्हणून घटस्फोट होऊच नये या दृष्टिकोनातून लग्न ठरविताना आपल्याला खूप काळजी घ्यायची असते. गुणमिलन हे खरं नाही, हे तारखेनुसार होते. मी अनेक वेळा सांगितलं आहे. कुंडली मिलन करूनच आपल्याला करायला हवं. दोघांच्या जन्मकुंडल्या, दोघांच्या विवाह कुंडल्या, दोघांचे गर्भयोग, दोघांचे दृष्टियोग, दोघांचे अंशिक ग्रहयोग, दोघांचे आलेख योग, दोघांचे गोचरी योग, दोघांचे मिलन कुंडल्या योग आणि 60 प्रश्नांची उत्तरं आणि वैयक्तिक भाग्य आणि नंतर मग निर्णय. काही वेळेला थोड्याशा कारणासाठी नकाराची भूमिका आमची असते, परंतु काही थोडीशी उपासना केली तर त्याला विवाहाला मंजुरी द्यायला काही हरकत नसते. परंतु जर दोघंही कुंडलीमध्ये विवाह जमत नसेल तर अगदी आमची नकाराचीच घंटा असते. याच्या उपर तुमची इच्छा. कारण कुंडली मिलनामध्ये हो किंवा नाही हे 2 शब्द निघतात. गुणमिलनामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला हो आणि नाही हे दोघंही शब्द निघत नाही. 18च्या वर गुण मिळाले की विवाह करावा असं सांगितलं जाते. परंतु त्या ठिकाणी तुम्ही जन्मकुंडलीच्या माध्यमातूनही त्याचा उपयोग घेत नाही, केवळ तारखेवरून, आणि इथेच घोळ होतो. कुंडली मिलन हे विवाहाच्या कुंडली मिलनात होते, जन्मकुंडलीमध्ये नाही, हे लक्षात घ्या. या ठिकाणी गर्भयोगाच्या कुंडल्या पाहिल्या जातात, दृष्टियोगाच्या कुंडल्या पाहिल्या जातात, जन्मयोगाच्या कुंडल्या पाहिल्या जातात, विवाह योगाच्या कुंडल्या पाहिल्या जातात. प्रत्येक विवाहस्थानाची बाब इथे तपासली जाते, वैयक्तिक भाग्य तपासलं जाते, अंशिक ग्रहयोग यामध्ये देखील पाहावे लागतात आणि त्यानंतर आलेखसुद्धा बघावे लागतात. जसे आपल्याला शाळेमध्ये भूगोलामध्ये आलेख शिकायला होते त्याप्रमाणे प्रत्येक ग्रह किती उंचीचा आहे.
आता क्रास असेल तर मग मात्र विवाह करता येत नाही. त्यामध्ये मृत्यू षडाष्टक असला तरी विवाह करता येत नाही, पण दोघाच्या जन्मकुंडलीमध्ये आयुष्यमान असलं तर करायला काही हरकत नाही. काहींच्या मंगळाच्या कुंडल्या असतात, पण मंगळाच्या कुंडल्या असल्यावरही जर प्रत्येकाच्या दोघांच्या कुंडल्या वैवाहिक सुखाच्या आहे तर मग विवाह करायला हरकत नाही. कारण की या आपल्याला या कुंडली मिलनामध्ये आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला स्पष्ट स्थिती पुढच्या आयुष्याची आपल्याला कळून येते. म्हणून कुंडली मिलनावर जोर द्यावा. या ठिकाणी घटस्फोट का होतो तर आपला चुकीचा विवाह ठरलेला आहे म्हणूनच होतो. विवाहस्थानाचा ग्रह जर मृत्यूस्थानात असला, विवाहाचा कारकचा ग्रह वयस्थानी असला, विवाहाचा कारक ग्रह षष्टम स्थानात असला, विवाहामध्ये मंगळदोष असला, शिरोभागी मंगळदोष असला, वयस्थानी मंगळदोष असला, कुटुंबस्थानी मंगळदोष असला तर हमखास घटस्फोट होतो, दुरावा निर्माण होतो. परंतु त्याच्यावर शुभग्रहाची दृष्टी असली तर मात्र थोडी छुटपुटसह वाद होतो, परंतु संसार चालतो. आता घटस्फोट करणारे ग्रह मंगळ असतो, शनी असतो, चांडाळ योग असतो, विभत्स योग पण असतो, हार्मोन्स योग पण असतो, शत्रू योग पण या ठिकाणी असतो. आणि म्हणून विवाहाच्या कुंडलीमध्ये काय आहे परिस्थिती हे आपल्याला बघायला हवी असते. विवाहामध्ये सख्य मिळायला पाहिजे, मैत्रीभाव पाहिजे आणि विवाह झाल्यानंतर आपले ग्रहयोग हे लाभस्थानाकडे किंवा भाग्यस्थानाकडे जायला हवे, तर निश्चितपणे हा विवाह सुखाचा होतो. आमच्या दोघांच्या कुंडलीमध्ये पतीपत्नीच्या कुंडलीमध्ये जर पाहायला गेले तर माझी पत्रिका मंगळाची प्रखर होती, विवाहस्थानात होती, परंतु आमचा विवाह संसार हा सुखाचा झाला. मला 2 मुलं आहे, 4 नातू आहे आणि 1 पणती आहे. असा हा विवाहाचा योग माझा सुखकर झाला आहे, कारण आमच्या कुंडली मिलनानुसार विवाह झाला आहे. दोघांच्या विवाहस्थानामध्ये गजकेसरी योग निर्माण झाला होता, दोघांच्या विवाहस्थानामध्ये अमृत योग निर्माण झाला होता, दोघांच्या विवाहस्थानामध्ये चिरंजीव योग झाला होता, दोघांच्या विवाहस्थानामध्ये सौख्य योग निर्माण झाले होते. म्हणून आम्ही एक नाडी असतानासुद्धा, मंगळाची पत्रिका असतानासुद्धा आम्ही विवाह केला आणि सुखकर झाला. तर आपल्याला कुंडलीच्या माध्यमातूनच करायला पाहिजे. गुणमिलनामध्ये तुम्ही विवाह करतात तो योग्य नाही. आणि घटस्फोटाला कारण बहुतांश जे बघितलं तर गुणमिलनानुसारच विवाह केलेला आहे, त्यांचेच घटस्फोट झालेले मला दिसतात. विवाहस्थान दोघांचे विवाहाच्या कुंडल्याकडून आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. गुरु हा आपल्याला जर प्रभावकारी असला तर संसार सुखाचा होतो. शुक्र हा पूर्ण बलात असला तर अत्यंत आनंददायक सौख्यकारक विवाह होतो. रविचंद्राचा योग, रवी म्हणजे पती आणि चंद्र म्हणजे पत्नी, यांच्यामध्ये जर दृष्टादृष्टीचा योग, चतुर्थ योग, नवपंचमी योग असला तर विवाह सौख्यकारक होतो. विवाहस्थानामध्ये मैत्रीभाव असला तर विवाह मैत्रीसारखा होतो. विवाहामध्ये सौख्यभाव असला तर विवाह संसार हा सौख्यभाव होतो. विवाहामध्ये शुक्र बलवान असला तर विवाह हा आनंददायक मौजे खातर होतो. विवाहाच्या स्थानामध्ये जर सौख्य आणि जीवन आयुष्यमानाचा योग असला तर पूर्ण आयुष्य भोग होतो. असा योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता विवाहाच्या दृष्टिकोनातून आपण जर पत्रिका पाहायचीच असेल तर विवाहस्थानाचीच पत्रिका तयार करून आपल्याला या बघायला हवे. निश्चितपणे सौख्यकारक विवाह होत नाही असं नाही. आजपर्यंत माझ्या हातून जे विवाह घडलेले आहे कुंडली मिलनानुसार त्याच्यात एकही विवाह मोडता निघालेला नाही, दुरावा झालेला नाही, सासू सुनाचे वाद झालेले नाही, अपत्यप्राप्ती झाली. आज ते मोठ्या हुद्द्यावर आहे, काही व्यापारी आहे, काही शेतकरी आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की विवाहस्थानामध्ये सौख्य योग असला, मैत्रीभाव असला, गजकेसरी योग असला, अमृत योग असला तर विवाहस्थानामध्ये हे योग आले की आपला विवाह संपूर्ण जीवन आयुष्यभर सुखकारक होतो. आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. पुढच्या कार्यात आपण भेटूया. परंतु त्या अगोदर माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी. माझा मोबाईल नंबर 985005155558.